तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे आपल्याला राज्यातील पावसासंदर्भात। तर मित्रांनो, आपल्याला आज दिवसभरामध्ये राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, राज्यात कोणत्या भागांमध्ये पाऊस बंद होणार याबद्दलची देखील संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यात सध्या अशी परिस्थिती आहे, काही भागांमध्ये पाऊस मागच्या 15 दिवसापासून आपल्याला उघडायचं नाव घेत नाहीये, तर काही भागांमध्ये मित्रांनो आपल्याला अद्यापही चांगला पाऊस झालेला पाहायला मिळत नाहीये। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यात आज कुठे होणार आणि कोणत्या भागातील पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला उघडलेला पाहायला मिळणार याविषयीची सविस्तर माहिती। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला भंडारा, गोंदिया, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, तसेच वर्धा, यवतमाळ, वाशिम, एकंदरीत सर्वच आपल्याला विदर्भातील आपल्याला भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज देखील आपल्याला कालच्या प्रमाणात आपल्याला झालेली पाहायला मिळेल। मात्र आपल्याला 10-11 जुलै नंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। बऱ्यापैकी पाऊस आपल्याला राज्यातील पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच आपल्याला मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यासोबतच अहिल्यानगरच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर सोलापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला दुपारपर्यंत पाहायला मिळेल। तर रात्री दरम्यान आपल्याला सोलापूरच्या काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात। मित्रांनो, या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा व तालुक्याचा समावेश देखील आपण केलेला आहे। तसेच आपल्याला विदर्भात जो पाऊस होणार आहे यामध्ये आपल्याला रात्री दरम्यान वादळी वाऱ्याचे प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळेल। कोकण पट्ट्यात आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, तसेच आपल्याला कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज आणि उद्या म्हणजेच आपल्याला मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला 11 जुलै पासून आपल्याला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल। राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर 8 दिवसासाठी बंद देखील होताना पाहायला मिळतंय, मात्र 11 जुलै नंतर होईल। त्यासोबतच आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, उद्याचा अंदाज जर पाहिला 10 जुलै दरम्यान आपल्याला उद्या राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे। मराठवाड्यातील पाऊस बंद होणार, विदर्भातील पाऊस बंद होणार, उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस विश्रांती घेणार आहे। मात्र आपल्याला ढगाळ वातावरण काहीसं आपल्याला पाहायला मिळू शकतंय। पाऊस कुठेही जास्त प्रमाणात असणार नाहीये, फक्त 10 तारखेला पाऊस असेल तो फक्त आपल्याला कोकण पट्ट्यामध्ये, कोकणातील सर्वत्र परिसरात आपल्याला पुढील 2 ते 3 दिवस अजून आपल्याला पाऊस पाहायला मिळेल। त्यासोबतच आपल्याला 11 जुलैचा अंदाज आपण पाहू शकताय। आपल्याला 11 तारखेला देखील आपल्याला उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसेल, खानदेशात पाऊस उघडेल, तसेच आपल्याला मध्य महाराष्ट्रातील पाऊस देखील विश्रांती घेईल। मराठवाड्यातील आपल्याला सूर्यदर्शन आपल्याला झालेले पाहायला मिळेल। विदर्भात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, मोठा पाऊस आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीये। पावसाची विश्रांती असेल। 12 आणि 13 जुलैचा अंदाज पाहिला तर शनिवारी, रविवारी तसेच आपण या ठिकाणी बघू शकताय फक्त कोकण पट्ट्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रात काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील, मात्र मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मराठवाडा, विदर्भ आपल्याला सर्वत्र पावसाची उघाड पाहायला मिळेल, सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।